पहिल्या टप्प्यात जे विलंबित जन्म प्रमाणपत्र घोटाळा होता, आता दुसरा टप्पा आहे करेक्शन. हे समजणं महाराष्ट्रात झालेलं आहे. जे अधिकारच नाही, 44 वर्षाचा माणूस असं म्हणणार की माझं नाव रत्वानी दीर्घ, याला काय अर्थ आहे का? 69 वर्षाचा म्हाताऱ्याला पण नवीन जन्म प्रमाणपत्र रस्व दीर्घच्या नावाने दिला. हा मोठा घोटाळा आहे. पण त्याचा तपास पहिला मुंबई, आता 11 महापालिका आणि पुढच्या टप्प्यात उर्वरित महापालिका. हा आर्थिकच घोटाळा आहे की आणखी काही याच्यामध्ये षडयंत्र असावं, तुमचं काय मत आहे? आता असं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुंबईतले जे 87,000 जे बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्राचा तपासासाठी मुंबई पोलीस आयुक्तांची SIT नियुक्त केली आहे. SITने चौकशी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात 19,860 असे करेक्शनच्या नावाने जन्म प्रमाणपत्र दिले गेले की त्यांचं काही डॉक्युमेंटच नाही आहेत. त्याचा पुढचा तपास SIT करणार. ते बेनामी आहे, घुसखोर आहे, बांगलादेशी आहे, स्लीपर सेल आहे किंवा डोमिसाईलसाठी केलेल्या चौकशी पोलीस आयुक्तांची. सर, आयुक्तांसोबत आता तुमची मीटिंग झाली, त्याच्या लोकांचा जो काय मांडला गेला महापालिका, 1000हून अधिक स्पेलिंग मिस्टेकच्या नावाने जन्म प्रमाणपत्र दिले गेले. हे मी माहिती काढली, ते त्यांना दिली होती. आता विस्तृत चौकशी कधी करायची एक्शन, त्याची विस्तृत चर्चा झाली आहे. आयुक्तांनी मान्य केलं. जन्म प्रमाणपत्र घोटाळा पार्ट 2 चं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. पार्ट 1 मध्ये आपल्याला माहित आहे की ग्रामीण भागात 3 लाख बोगस जन्म प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केले. पार्ट 2 मध्ये आम्ही महापालिकेवर लक्ष देत आहोत. मुंबई महापालिकेत 87,000 बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिला आहे. आज नवी मुंबई, नाशिक, पुणे, आता 11 महापालिकेत गेल्या 4 दिवसात 7 दिवसात मी सगळं स्टॉक टेकिंग केलं आहे. त्यात स्पेलिंग मिस्टेकच्या नावाने या 11 महापालिकेत 1 लाख जन्म प्रमाणपत्र नवीन दिले गेले आहे. वास्तविकरित्या एकदा जन्म प्रमाणपत्र दिले, त्यात काही करेक्शन करून नवीन जन्म प्रमाणपत्र, हा एक मोठा घोटाळा आहे. त्याची चौकशी आता सुरू झालेली आहे. नवी मुंबई महापालिकेतून आता 2-2.5 हजार स्पेलिंग करेक्शनच्या नावाने जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत. मी माननीय सभागृह नेते, इथले भाजपचे नेते आणि अधिकारी, आमच्या अधिकाऱ्यांचे विस्तृत चर्चा झाली आहे. ते त्यात तपास करणार आणि जे अशा प्रकाराने 2000हून अधिक जे स्पेलिंग करेक्शनच्या नावाने नवीन जन्म प्रमाणपत्र दिले आहेत, त्यात जे खोटे बोगस असेल, इल्लीगल असेल, ते रद्द केले जाईल. या अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे तुमच्याकडे. मुंबई महानगरपालिकेचे अनेक अधिकारी बरखास्त झाले ते. आता अधिकारीने, माननीय आयुक्तांनी यांनी सांगितलं की आम्ही याची व्यवस्थित चौकशी त्या डिपार्टमेंटचं नाही, अन्य डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांद्वारा करू आणि त्यात ना मग जर घोटाळा सापडला तर जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर काय करायचं, महापौर, आयुक्त, आमदार, नामदार ते ठरवलं. मुंबई, नवी मुंबईसह इतर ठिकाणी अशा प्रकारच्या काही बोगस प्रमाणपत्र देण्याची हे आता जे दुसऱ्या टप्प्यात 11 महापालिकात जे मी सुरू केलं आहे, त्यात वसई, विरार, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, नाशिक, पुणे, नवी मुंबई अशा 11 महापालिका आहेत. मग तिसऱ्या टप्प्यात उर्वरित महापालिका अर्ज मागे घेऊन ज्यावेळेस अनिकेत तटकरे निवडून येतात त्यांच्याबरोबर विक्ट्री दाखवतात. हे कशाचं द्योतक आहे? काही वेळेला काही कार्यकर्त्यांनी उत्साहात काय केलं, पण सगळ्यांची समजूत घालून महायुतीचे सगळे उमेदवार विजयी व्हावे प्रयत्न सुरू आहे. आता एकदा चौकशी सुरू झाल्यानंतर पहिलंच निष्कर्ष देणं, मग परत तिसरा प्रश्न येणार तुमचा. अर्ज मागे घेण्यासाठी संजय राऊत म्हणतात की सध्या आता हे पहा, राजकारणात वर खाली होत असते. काही लोक
ते सहन करू शकतात. काहींना फार जड जाते, मग त्यावेळी पॉलिटिकली म्हणजे पब्लिसिटीच्या द्वारा जिवंत राहण्यासाठी असा प्रकार तो बोलत असते. आपण समजून घ्यायचं असते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.